नेताजी, तान्हाजी, येसाजी, कुडतोजी यांच्यासह खूर चलाख घोडदळ घेऊन राजे सुरतेच्या रोखाने कूच झाल्याला 1.5 महिना लोटला. नेहमीप्रमाणे स्नान देवपूजा आटोपून घेतलेल्या जिजाबाई बाळराजांना बरोबर घेऊन सदरेकडे चालल्या. त्या पांढऱ्या सफेद वाणाचा नेसू नेसल्या होत्या. कपाळी ठसठशीत दाट कुंकवाची आडवी बोटे होती. थंडी सरतीला आली तरी धुक्याची बाराबंदी काही राजगडाने बदलली नव्हती. सदरेवर येताच नेहमीप्रमाणे हसत जिजाबाई हाताच्या इशारतीने बसा मंडळी म्हणत आपण जाऊन बाळराजांच्यासह सदर बैठकीवर बसल्या. त्यांनी बसा म्हटले तरी सदरेवरचे कुणीच खाली बसले नाही. रोजच्या सारखी तळपत्या डोळ्यांनी राजांच्या पराक्रमाची एखादी खबर सांगायला एकही ताठ गर्दन वर उठली नाही. साऱ्यांचे हात समोर बांधले होते. ते बघता जिजाबाई चरकल्या. त्यांच्या मनाचा देवटाक्यावर क्षणात असंख्य कुशंकांचा पालापाचोळा उतरला. थरकत त्या बैठकीवरून उठल्या. कातरल्या सुरात बोलल्या, मंडळी खामोश का? सांगा, आमच्या राजांची काही गैरखबर तरी. जिजाबाईंना पुरते बोलवले सुद्धा नाही. ते ऐकून सदरकरी चळवळले. सिदोजी थोपट्यांनी कशी तरी मानवर करून सांगितले, नाही राज बेस आहेत. सुरत लुटून परतीच्या वाटेला लागल्यात. पर सिदोजींच्या रांगड्या मनाला पुढे काय नि कसे बोलावे तेच कळले नाही. त्यांनी पुन्हा गर्दन खाली टाकली. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. बैठकीवरून उठून बाळराजे जिजाऊंच्या जवळ आले. त्यांचा हात धरून बिलकते उभे राहिले. मग काय असेल ते पेश करा, जिजाबाई समाधानाने म्हणाल्या. पण सदरभरची भयानक शांतता तशीच राहिली. कुठलीच गर्दन वर उठेना. शेवटी मुजुमदार निळोपंत खालमानेने कसे तरी म्हणाले, मासाहेब, बंगळूरहून बिगर पगडीचा थैलीस्वार आला आहे. मतलब? जिजाऊंच्या कपाळीची आडवी कुंकुम बोटे क्षणात आक्रसली. थोरले महाराज बेदनूर प्रांतात मोहिमेवर असताना होदीगेरीच्या रानात शिकारीला गेले. सावजाच्या पाठलागावर पडण्यासाठी महाराजांनी घोडा फेकला आणि पंत घोटाळले. आणि काय पंत? जिजाबाई कळवळून कशा तरीच बोलल्या. आणि महाराजांचा दौडता घोडा एका खळग्यात फसला. रिकीबीत पाय अडकलेल्या महाराजांची फरफट झाली. मासाहेब, थोरले महाराज आम्हा साऱ्यांना सोडून गेले. निळोपंतांनी उसळलेला हुंदका तोंडावर उपरणे घेत दाबण्याचा प्रयत्न केला. सदरेवरच्या पगड्यांखालच्या कैक डोळ्यातून टपटपणारे अश्रू ओघळले आणि उरावरच्या 12 बंद्यात विरू लागले. अंगावर वीज पडल्यासारख्या जिजाबाई समोरच्या शून्यात क्षणभर बघतच राहिल्या. नगरखाण्यावरची निशाणकाठी वादळी वाऱ्यात थरथरावी तशी त्यांची उभी अंगलटत थरथर हलू लागली. त्यांची सगळी जाणच जशी काही सुन्न सुन्न झाली. उघड्या डोळ्यांसमोर उभी सदर गरगरू लागली. न भेटता न बोलता अशी कशी सारी पाठमोरी झाली असे तिडीकीने म्हणत जिजाऊंनी शंभूबाळांच्या हातातला आपला हात झटक्यात वर घेतला आणि त्याचा तळवा कपाळीच्या कुंकवावरून आडवा ओढताना त्यांच्या सोशिक मनाचे देवटाके पुरते फुटून गेले. कोसळत्या अश्रुधारा घेत पांढऱ्या नेसूच्या फटफटीत कपाळाच्या जिजाऊ थरथरत्या अंगाने आपले तोंड ओंजळीत झाकीत आत निघून गेल्या. सदरेवर एकटेच उभे असलेल्या बाळराजांच्या कानात महम्मद सैसची घोडे पारखी जबान घुमून उठली. जब घोडा फिसलता है तो रिकीब का पैर खोलने मत भूलना, नहीं तो. आणि उघडते डोळे घेऊन घाया झालेले शंभू बाळ जिजाऊंच्या महालाच्या रुखाने धावत सुटले. जी पावले सदा डोळ्यानाडच राहिली त्यांचा माग घेत जाण्याचा निर्धार जिजाबाईंनी केला. मातुश्री आऊसाहेब सती जाण्याची तयारी करू लागल्या. उभा राजगड गडबडून गेला. आपल्या खासगीच्या कारभाऱ्याला जिजाबाईंनी सतीची सुपवाणे सिद्ध करण्याची आज्ञा दिली. राजांच्या राणीवशात कल्लोळ माजला. एकाही राणी जिजाबाईंना रोखण्याची हिंमत नव्हती. आपल्या महालाच्या बंद दरवाजा आड हिरवे नेसवाण अंगावर चढवलेल्या हिरवा चुडा हातभर भरलेल्या मळवटावर भरगच्च आडवे कुंकू घेतलेल्या जिजाबाई फरसबंदीवर बसल्या होत्या. मोकळ्या झालेल्या माठासारख्या त्यांची नजर शून्यात हरवून गेली होती. राजे सुरत लुटून परतीच्या वाटेवर होते. राजगडावर एकच स्त्रीमन जीव घेण्या अवस्थेने पुरते सैरभैर झाले होते, पुतळाबाईंचे.
शंभूबाळांना संगती घेऊन त्या जिजाबाईंच्या महालाच्या मिटल्या दरवाजासमोर आल्या आणि त्यांनी शंभू बाळराजांना हाताने इशारत केली. थोरले आऊसाहेब पुढे होत मिटल्या दरवाजावर हाताने हलकेच थाप देत बाळराजांनी साथ घातली. आम्ही आहोत. शंभू बाळ, दरवाजा खोलता? शंभू बाळांनी दरवाजाजवळ तोंडने जिजाऊंना दिललगाव बोलात विचारले. ते थोडा वेळ थांबले, पण आतून दाद आली नाही. थोरले आऊ, दरवाजा खोला, नाहीतर डोकं आपटू आम्ही दरवाजावर. खोला आऊ, दरवाजा खोला. बाळराजे दरवाजावर धडाधड थापा देऊ लागले. जिजाबाई थरारल्या. खरंच बाळराजे दरवाजावर डोकं आपटायलाही अनुमान करणार नाही या विचाराने त्यांचा सारा बांधला निर्धार डायाडौल झाला. कसंबसं उठतं होत त्यांनी दरवाजा खोलला. हिरव्या गर्दरानात वाट धुंडाळताना दमगीर झालेल्या आणि शेवटी थकल्या पायांनी एका खोल कड्याच्या तोंडावर आलेल्या गाईगत त्यांची स्थिती झाली होती. झटक्याने पुढे होत त्यांना मिठीत घालत बाळराजांनी मानवर उचलली. त्यांच्या टोपातील मोतीलग मागे ओळंबली. डोळ्यातून मोती ओघळत असताना ते बोलले. बालभूत्याने जगदंबेला बोलावे तसे, तुम्ही आम्हा सोडून जाणार थोरल्या साहेब? आम्ही येणार तुमच्या संगती. ते ऐकता जिजाबाईंचा उरबंद केलेला सारा कड फुटून उमळून आला. वाकून बाळराजांना मिठीत घेत जिजाऊ गदगद हलत फुंदू लागल्या. त्यांच्या डोळ्यातून उतरणारे अश्रुथेंब बाळराजांच्या टोपातील मोती लगावरून ओघळत त्यांच्या जाम्यात मिसळू लागले. आऊसाहेब, आमचे आबासाहेब येईपर्यंत कुठं जाऊ नका, बाळराजांनी साकडे घातले. ओसरते हुंदक्यावर त्यांना जिजाबाईंनी मान डोलावली. सती जायला निघालेल्या आऊसाहेबांना राजांची स्वारी येईपर्यंत रोखते करण्यात यश घेतलेल्या बाळराजांच्याकडे ममतेने बघत पुतळाबाईंनी आपल्या पापणीकडा पदराने पुसत्या केल्या. सुरत लुटून राजे राजगडाच्या पायथ्याशी आले. सोने, चांदी, रत्ने, मोती त्यांच्या गोणी लादलेले विजयी घोडदळ त्यांच्या पाठीशी होते. पण नेहमीसारखे त्यांना सामोरे येण्यासाठी कुणीच गड उतरून आले नव्हते. राजांची उजवी भुवई कमान बाग घेत राजसंतापाने वर चढली. घोड्यावरूनच त्यांनी आपली नजर राजगडाला जोडली. पद्मावतीच्या निशाण चौथऱ्यावरची निशाणकाठी भुंडी बघताना मात्र त्यांचा राजसंताप कुठच्या कुठे गेला. चढली भुवई क्षणात पडली. त्यांच्या विजयी मनाच्या उभार घोड्याला शंकांच्या असंख्य लगामांनी क्षणात जखडून टाकले. त्यांच्या धीराच्या निधडेपणाच्या गोणी कुणीतरी आपल्या काळ्या केसाळ हातांनी क्षणात आवळून टाकल्या. कपाळीचे शिवगंध आक्रोशीत राजे पायउतार झाले. पालखीत बसून राजगड चढू लागले. पालखी पाली दरवाजा पार होताना कधी नव्हे ती गडचढीची नौबत खामोश झालेली त्यांना जाणवली. मनात कुशंका घर करू लागल्या. सारे महाल मागे टाकीत राजे जिजाबाईच्या महालासमोर आले. सुरतेच्या कैक अन्यायी मुजोर धनिकांच्या वाड्या हुड्यांचे दरवाजे फोडत बेधडक आत घुसणाऱ्या राजांनी जिजाऊंच्या महालाचा बंद दरवाजा लुटला. अत्यंत थरथरत्या हाताने. आत फरसबंदीच्या बिछायतीवर सतीवेश घेतलेल्या जिजाबाई बसल्या होत्या. त्यांच्या दोन्ही तर्फेला पुतळाबाई आणि बाळराजे बसले होते. दरवाजाच्या कुरकुरीमुळे मानवर केलेल्या जिजाबाईंनी समोर राजे दिसताच उभ्या राजगडाचेही काळीच पिळवटून निघावे असा कंठ फोडला. शिवबा, आमचं कपाळ फुटलं. तुमचे महाराज साहेब गेले. भूकंपाने सर्वदार सोशीत भुई थरथरते तशा जिजाबाई थरथरू लागल्या. राजांना उभ्या अंगावर आपल्या शिसाचा रस ओतल्यासारखे वाटले. दरवाजातच पाय जखडबंद झालेल्या राजांनी डोळे मिटत आपल्या बाकदार नाकाचा गड्डा उजव्या हाताच्या चिमटीत धरला. त्यांच्या मिटल्या डोळ्यात शहाजीराजांची मूर्ती उभी ठाकली. तिचे पाय धूत त्यांच्या उरातले दुर्मे राजाश्रू दाढीवरून घसरत छातीवरच्या कवड्यांना जाब विचारित जाम्यावर उतरू लागले. त्या वीर पुरुषाचे भोसलाई राजमन पाझरत होते. ओघळणारे अश्रुलोट महाराज साहेब शहाजीराजांच्या नजरेआड झालेल्या पायांच्या ठशांचा माग घेत धावत होते. भरल्या नजरेने राजांनी जिजाऊंच्याकडे बघितले. अश्रूंच्या सफेद आडपडद्यातून त्यांना एक पुसट हिरवा उभा रंगपट्टा दिसू लागला. त्यांच्या उभ्या अंगावर सरकन काटा सुटला. कधी नव्हे ते हिरवे नेसवाण आऊसाहेब का नेसल्या हा शक उराच्या तळवटातून उसळून येताच चारी पायांना दातेरी आकडेछाप लावलेला ताकदजोर हत्ती कळवळून उठावा तसे राजे कळवळून उठले. तर्जनीने आपल्या पापणीकडा झटकन निपट्ट्या करीत राजे पुढे सरसे झाले. सुपवाडांकडे हात करीत त्यांनी जिजाबाईंना थरथरत विचारले, मासाहेब, हे काय करता आहात? जिथं स्वारी तिथं आम्ही जाणार राजे.
चितेच्या आग भरल्या महिन्यातून आम्ही तुमच्या महाराज साहेबांच्या पायांशी जाणार. आमच्या फुटक्या हातांनी आम्ही सतीवाने देणार. उभ्या हयातीत कधी बोलल्या नाहीत अशा जिजाऊ पिळवटून बोलल्या, निर्धाराने बोलल्या. ते ऐकताच आपले सारे दौडते राजेपणच कुणीतरी उचलून चितेवर चढवित आहे असे राजांना वाटले. पडल्या गडाच्या नगारखान्यावरचे निशाण उतरावे तसे राजांचे राजेपण क्षणात उतरले गेले. उरला फक्त जिजाऊंशी रक्तसंबंध आणि काळजी गुंतवा असलेला फर्जंद शिवबा. बंगळूर सोडून मेण्यातून पुण्याच्या बरड जहागिरीत आऊसाहेबांच्या संगती आलेला, त्यांचा मायाभरला हात पाठीवर घेत पुण्यात नांगराच्या खुंटाळीला आपला हात घालणारा, त्यांच्या शिव सतेज हाताने आपल्या कपाळी शिवगंध रेखून घेणारा शिवबा, केवळ शिवबा. एरवी ताठ मानेने घोड्यावर मांड घेणारे राजे ढासळत्या मानेने आणि मनाने पुढे झाले. जिजाऊंच्या समोर गुडघे टेकून त्यांनी आपले शिवगंधी कपाळ झटकन त्यांच्या मांडीवर टेकवले. गदगद हलत टोपावरच्या मोती लगाला डावे उजवे हिंदोळून टाकीत राजे स्फुंदून म्हणाले, नका आऊसाहेब, आम्हास एकटे टाकून जाऊ नका. शंभूबाळांची हातजोड नका तोडू. आम्ही रायरेश्वरावर घेतलेली श्रींच्या राज्याची आण पुरी करणार आहोत. ते कोण बघणार? तुमच्या बाळराजांचे शंभूराजे झालेले कोण पाहणार? आजवर आशीर्वादांसाठी पायांना हात लावले. आजही एवढीच भिक्षा मागण्यासाठी आम्ही तेच हात परडी म्हणून पसरतो आहोत. आम्हास परते सारू नका. राजांनी गर्दन उचलली. ज्या हातांनी पेटून उठलेल्या राजांनी कैक वेळा भवानी उपसली होती, त्याच हातांनी ओंजळ जोडून राजांनी ती सरळ जिजाऊंच्या समोर पसरली. त्यांचे पाणथरलेले सूर्यपेठ निमुळते डोळे मासाहेबांच्या डोळ्यांना जोडले गेले. जिजाऊंच्या तुळजाई डोळ्यातून सुटलेले अश्रू टपटपत राजांच्या ओंजळीत उतरू लागले. त्यांच्या उष्ण स्पर्शाबरोबर राजांना वाटत होते की या हरेक अश्रुथेंबासाठी एक एक जिंदगी कुरवंडून टाकावी. राजे असे पेश येतील हे ध्यानीमनी नसलेल्या जिजाबाईंचा बांधला निर्धार डायाडोल झाला. त्या घोटाळल्या. राजांनी पसरलेली ओंजळ आपल्या चुडाभरल्या हातांनी आवेगाने बंद करीत त्या म्हणाल्या, नाही राजे, हात पसरू नका. तुमच्या हातांची परडी आई अंबेनेच आपल्या हातांनी भरली असता आम्ही तिच्यात काय घालावं? आम्ही थांबू, फुटल्या कपाळाने सुद्धा थांबू. या राज्यासाठी, तुमच्यासाठी, बाळराजांच्यासाठी. तुमच्या पाठीवर पडणाऱ्या संकटात आमच्या जाण्याने आम्ही आता भर नाही घालणार. मासाहेबांनी डोळे पुसले आणि डाव्या हाताने सतीची वाणे परती सारली. जिंकल्या गडाच्या नगारखान्यावर चढत्या निशाणासारखे राजांचे मन उभारून आले. तरीही त्यांचे मन शहाजीराजांच्या आठवणीने तडफडत होते, चढत्या निशाणाच्या तडफडीसारखे. हे सगळे दाटल्या कंठाने खाली मान घालून ऐकणाऱ्या पुतळाबाई एकाच विचाराने जखडबंद झाल्या होत्या. सती जायला निघालेल्या मासाहेबांना आपले मन बांधताना कोण कष्ट झाले असतील. हे सारे भरल्या उराने समोर बघताना बाळराजांना दोन गोष्टी कळून चुकल्या होत्या की आबासाहेबांचे डोळेही पाणावतात आणि आम्ही मानतो समजतो त्याहून थोरले आऊसाहेब केवढ्या तरी थोर आहेत. शहाजीराजे गेले ही खबर मावळ मुलखात पसरताच राजांच्या भावकीतील मंडळी राजगडावर आली. त्यात शंभूबाळांचे मामा फलटणकर बजाजीराजे निंबाळकर आले होते. नातेबंधातल्या सर्व मंडळींसमोर राजांच्या मस्तकाचे मुंडन झाले. उतरल्या केशसंभाराच्या मस्तकाने आणि जडावल्या मनाने राजांनी शहाजीराजांची दिवसकर्मे शास्त्रयुक्त विधीने पार पाडली. ते विधी समोर बघताना शंभूबाळांची एकच एक कोशिश चालली होती. कधीच न बघितलेल्या आपल्या थोरल्या महाराज साहेबांची मूर्ती कल्पनेने ते मनोमन रेखू बघत होते, पण ते साधत नव्हते. कितीही कोशिश केली तरी त्यांच्या मनासमोर मूर्ती उभी ठाकत होती ती आबासाहेबांचीच. शेवटी एके दिवशी जिजाऊंच्या महालीत त्यांची पायधूळ मस्तकी घ्यायला आलेल्या शंभूबाळांनी त्यांना विचारले, कसे दिसत होते आमचे थोरले महाराज साहेब? थोरले आऊ? भरल्या डोळ्यांनी बाळराजांच्याकडे बघताना कधी नव्हे ते जिजाबाईंना आज प्रथम भावून गेले की शंभूबाळांचा तोंडवळा थेट आमच्या स्वारींसारखाच आहे. नाक भुवयांची तशीच ठेवण, कपाळाची तशीच भरदार आडवी मांडण आणि आत बाहेर सारख्याच साफ असलेल्या रानभेरी डोळ्यांच्या बाहुल्यांचे तसेच साफ दर्पण. बाळराजांना आवेगाने जवळ घेताना जिजाऊंना म्हणावेसे वाटले की शंभूबाळ, तुम्ही थेट तुमच्या थोरल्या महाराज साहेबांच्या सारखेच दिसता. पण त्या काहीच बोलल्या नाहीत. प्रेमभराने त्यांनी बाळराजांचे खांदे पकडले आणि त्यांच्या नितळ डोळ्यात बघताना जिजाबाईंना आपल्या हृदयातील हरवलेल्या कैक पायवाटा त्यात दिसू लागले. बजाजी मामा फलटणला परतण्यापूर्वी मनची एक इच्छा राजांना बोलावी म्हणून त्यांच्या महाली भेटीसाठी आले.
भेट मुजरा करून रुजू करून ते राजांना म्हणाले, आम्ही फलटणला परतावे म्हणतो राजे. इजाजत होईल तर संगती बाळराजांना घेऊ. त्यांना तेवढा आज कुटुंब पालट होईल. कसं करता? बजाजींच्याकडे बघताना राजांना सईबाईंची आठवण झाली आणि जाणून गेले की शंभूबाळांनी आपले आजोळ पाहिलेच नाही. आम्ही आमच्या आजोळाला सिंदखेडला पारखे झालो. बाळराजांचं तसंच व्हायला नको. क्षणभर विचारात हरवल्यागत थांबून राजे बजाजींना म्हणाले, जरूर घेऊन चला. बाळराजांना, बजाजी, पण मासाहेब काय म्हणतात ते बघा. गड सोडताना बरोबर धाराऊ आणि अंतोजी रायाजीला घ्या. हत्यारबंद धारकऱ्यांची शिबंदी संगती ठेवा. तुम्ही घरची माणसं, तुमचा काळीज गुंतवा आम्ही जाणतो. पण बाळराजांना परते पाठवताना तुम्ही जातीविषयी बरोबर असा. त्याची फिकीर नसावी राजे. उरात रक्ताची जाग आणि डोळ्यात तेल ठेवून खासे आम्ही हमेशा त्यांच्या बरोबर राहू. राजांनी होकार दिल्याने बजाजींना फार समाधान वाटले. फलटणचा आपला कबिला शंभूबाळांना बघताच कसा खुश निहाल होईल याचे चित्र मनाशी रेखीतच ते राजांच्या महाला बाहेर पडले. जिजाबाईंची संमती मिळताच बाळराजांच्या जाण्याची सगळी तयारी झाली. शुभ दिवशी वाटचालीची पालखी पद्मावती माचीवर सिद्ध झाली. जिजाऊंचा, राजांच्या आणि राणीवशातील सगळ्या मासाहेबांचा निरोप आशीर्वाद घेतलेले बाळराजे राजगडाच्या सदर महाला बाहेर पडले. त्यांच्याबरोबर धाराऊ आणि तिचे 2 मुलगे अंतोजी रायाजी चालले. बाळराजांना निरोपाची पायसोबत देण्यासाठी खुद्द राजे त्यांचा हात हातात धरून पद्मावती माचीपर्यंत आले. राजांच्या पायांना हात लावून बाळराजांनी एकदा त्यांच्याकडे पाहिले. या, सांभाळून असा. बाळराजांचे खांदे थोपटीत राजे म्हणाले. शंभूबाळ पालखीत बसले. पाठोपाठ धाराऊ पालखीत चढली. भोयांनी खांद्यावरचे भोईपट हातांनी ठाके ठीक करून पालखीला खांदे दिले. पालखी राजगड उतरू लागली. तिच्या दोन्ही तर्फेने हातात तळपते नंगे तेगे पेलून तरणे बाण रायाजी अंतोजी चालले. शेकडो निवडक पटेकरी कमरेच्या हत्यारांच्या मुठीवर आपली दमदार बोटे रुतीत धरून पालखी मागून चालले. आदिलशाही बागदार किमॉश डोक्यावर असलेल्या बजाजी मामांनी राजांची छातीला छाती भिडवून भेट घेतली. डोळ्यांनीच राजांना फिकीर नसावी असा भरोसा दिला आणि तेही पालखी मागून चालले. पालखी नजरेआड होईपर्यंत राजे स्वतःला हरवल्यागत तिच्याकडे एक नजर बघत राहिले. सईबाईंची आठवण देणाऱ्या बाळराजांच्या आजोळी चाललेल्या पालखीकडे बघताना राजे मनातील सईबाईंना म्हणत होते, आमच्या मुलुखात आलेल्या जगदंबेच्या मूर्तीचं दर्शन घेणं तुम्हास घडलं नाही. कधी शंभूबाळांना घेऊन तुम्हास आपल्या माहेरगावी फलटणला जाणं साधलं नाही. तुमच्या अंतसमयी तुमची आमची भेट झाली नाही. नेहमी दूरदेशी असलेले आमचे महाराज साहेब असेच शिकारीचे निमित्त करून कायमचे दूर निघून गेले. सई, माणसांचा हा गुंता उकल होण्यासारखा नाही. तरीही एकला जीव पदरी घातला म्हणून तुम्ही शंभूबाळांना आमच्या हवाली केलं. जेवढं साध्य होईल तेवढं आम्ही त्यांच्यासाठी करणार आहोत. पण या दुनियेत आलेला हर एक जीव एकलाच असतो. स्वतःच्या आजोळास तो कायमचा पारखाच झालेला असतो. किरणे कलतीला आली असताना फलटण नजर टप्प्यात आले. बजाजी राजांनी गाववेशीवर भोयांना पालखी ठाण करण्याची आज्ञा दिली. एक स्वार पुढे धाडून चिरंजीव शंभूबाळ आल्याची वर्दी आपल्या वाड्याकडे पाठवली. निंबाळकरांचा निसूर असलेला वाडा ती खबर ऐकताच चैतन्याने जागून उठला. बजाजींचे चिरंजीव महाजी, तुळोजी, कान्होजी आणि गोरखोजी खाजगीच्या कारभाऱ्यांना संगती घेऊन बाळराजांना सामोरे जाण्यासाठी गाववेशीवर आले. कारभाऱ्यांनी एक पाय बांधलं जिथं कोंबडं शंभूराजांच्यावरून उतरून दूर फेकून दिलं. शंभूराजांनी आपल्या 4 मामे भावांची उरभेट घेतली. आपले मामा बजाजीराजे आणि सारे मामे भाऊ यांच्या समवेत बाळराजांनी बाणगंगा नदी ओलांडून फलटणात आपल्या मातोश्री आऊसाहेबांच्या गावठाणात प्रवेश केला. आपला घडीव दगडांचा चिरेबंदीवाडा नजरेत येताच बजाजी हात उंचावता करीत म्हणाले, बाळराजे, पाहिला तुमच्या आऊसाहेबांचा वाडा. मामांचे ते बोल ऐकताना आपला उजवा हात छातीवरच्या माळेतील कवड्यांना किव्हानी कसा भिडला ते बाळराजांना कळलेच नाही. समोरच्या वाड्याची नजरेत साठवण करीत शंभूराजे साऱ्यांच्या बरोबर वाड्याच्या खिळेबंद थोर दरवाजात आले. सुवासिनींनी आरती तपके फिरवून त्याची ओवाळण केली. सोनमोहरांचा सत्कार त्यांच्यावरून उतरला. पायीच्या मोजड्या उतरून शंभूबाळांनी आपल्या आऊसाहेबांच्या वाड्यात पाऊल टाकले. त्यांची भिरभिरती नजर वाड्याचा कानाकोपरा टिपत होती.
आपल्या छोटेखानी उरात कोण प्रकारची घालमेल माजली आहे याची त्यांना नीटपणे उकल होत नव्हती. चला बाळराजे, प्रथम देवदर्शन करू. बजाजी देवमहालाच्या रुखाने हात करीत म्हणाले. मामांच्या मागून देवमहालात जाऊन शंभूराजांनी दर्शन केले. बजाजींनी आपल्या कबिलातील साऱ्या स्त्रियांना देवमहालात बोलावून घेतले. निंबाळकरांच्या त्या कबिलातील प्रत्येक स्त्रीच्या पायांना हात लावून वर उठताना शंभूराजे प्रत्येक चेहरा बारकाव्याने निरखत होते. तो सारा कबिला उजळ रंगाचा होता. बाळराजांच्या कपाळी आठ्या चढल्या. त्यांना हवा असलेला सावळा रंग कोठेच दिसत नव्हता. पाहिजे असलेल्या मनातील धुसर आठवणाऱ्या चेहऱ्याच्या माताशी जुळता मिळता असा कुणाचाच चेहरा मोहरा नव्हता. हरवलेले काहीतरी मनोमन शोधू पाहणारे बाळराजे रात्रीच्या भोजनानंतर सुख व्हायच्या महालात आले. त्यांच्या संगती धाराऊ होती. तिने मंचकावरची बिछायत हात फिरवून ठीक केली. बाळराजांनी उतरून दिलेला मस्तकीचा टोप तिने चौरंगावरच्या तबकात ठेवला. बाळराजे मंचकावर लेटते झाले. पायगतीला येऊन धाराऊ त्यांचे पाय हलक्या हाताने चेपू लागली. त्यांच्या डोळ्यास डोळा लागला आहे असे वाटताच धाराऊने त्यांच्या अंगावर शाल पांघरली आणि ती फरसबंदीवर अंथरलेल्या बिछायतीवर आडवी झाली. महालाच्या अंतरंगावर चिरागदानाच्या ज्योतींनी आपल्या मंद प्रकाशाची पिवळसर शाल पांघरती केली होती. आपल्या गोंदल्या हाताची वळी करून ती उषासारखी डोक्याखाली घेतलेल्या धाराऊचा श्वास लयीत सुरू झाला. पण मंचकावरचे बाळराजे तळमळत होते. जागे पालटामुळे त्यांना झोप येत नव्हती. ते सारखे कूस पालटत होते. त्यांच्या अंगावरची शाल केव्हाच बाजूला पडली होती. एक विचाराचा बाळजोर स्वार त्यांच्या मनाच्या तट्टावर मांड ठोकून बसला होता. चारी बाजूंनी तो कायदे आखडीत होता. लागणारी ओढ असह्य होत होती. कशा दिसत होत्या आमच्या मासाहेब. त्या एकाच सवालाच्या कैक घोडेटापा होऊन दौडू लागल्या. कशा होत्या आऊसाहेब. का आठवत नाही त्यांचा चेहरा. पाण्याबाहेरच्या बाळमाशासारखे शंभूबाळ तळमळू लागले. त्यांच्या काळजाची धडधड वाढू लागली. एकाएकी त्यांना पालीकडच्या दालनाच्या रोखाने कसली तरी खडखड स्पष्ट ऐकू येऊ लागली. त्या दालनाच्या खिडक्यांच्या चौकटीची दारे थडथडत होती. बाणगंगा नदीच्या रोखाने दौडत आलेल्या वारेझोत सुकार घुमवीत निंबाळकरांच्या वाड्यात बेरोग घुसला होता. तो सुंकार आणि त्याला धरून उठणारी दारांची थडथड पडल्या ऐकताना बाळराजांच्या डोळ्यासमोर एकामागोमाग एक स्त्रीमुद्रा गरगरत फिरू लागल्या. जिजाऊ, पुतळाबाई, सोयराबाई, काशीबाई, बजाजींच्या कबिलातील मामी साहेब. पण त्या साऱ्या मुद्रा सोनपुतळ वाणात उजळून निघालेल्या होत्या. त्यांच्या तेजाने बाळराजे दिपून जात होते. आडोसा आसरा घ्यायला त्यांना सावळे पण पाहिजे होते. मिटल्या डोळ्यांच्या हाताशी ते येत नव्हते म्हणून बाळराजांनी डोळे उघडले. सगळा महाल पिवळ्या धमक प्रकाशाने भरून गेला होता. बाळराजांनी पुन्हा डोळे मिटले. त्यांच्या अंगचा जामा घामाने पुरता डबडबला होता. पलीकडच्या दालनातून वाढलेली थडथड आणि सुंकार येतच होते. घायाळ झालेले शंभूबाळ तळमळत होते. त्यांच्या अंगाखालची बिछायत सुरकुतली होती. आऊसाहेब अशी मोठ्याने कंठ फोडून साथ घालावी असे त्यांना वाटत होते. डोळे मिटून पालथे झालेल्या त्यांच्या छातीखाली सापडलेल्या भवानीच्या माळेतील कवड्यांचे श्वास सुद्धा घुसमटत होते. कोंडी दाटली होती. एकाएकी पाठीवर पडलेल्या हाताच्या स्पर्शाने ते केवढे तरी दचकले आणि खाडकन मंचकावर उठून बसले. ती धाराऊ होती. मूळची गौरवर्णी असली तरी हात, कपाळ, गळा कोंदलेले असल्यामुळे ती सावळीच दिसत होती. तिला समोर पाहताच शंभूबाळ थरथरत बोलून गेले. धाराऊ, आऊसाहेब. त्यांच्या दाट कुरळ्या केसातून ममतेने आपली कुणबी बोटे फिरवीत धाराऊ म्हणाली, भिवू नका, मी हाय नव. आणि तिने बाळराजांचे मस्तक आपल्या छातीजवळ बिलकते घेतले. पलीकडच्या दालनातील दारांची थडथड आता निसूर झाली होती. वारेझोताचा सुंकार आपल्या पावली निघून गेला होता. ते पलीकडचे दालन निंबाळकरांच्या वाड्यातील बाळंतिणीचे दालन होते. कैक सालांपूर्वी त्याच दालनात सईबाईंचा जन्म झाला होता. धाराऊला शंभूबाळांना ते काही माहीत नव्हते. धाराऊ आपल्या पदराने बाळराजांच्या कपाळी दाटलेला घाम टिपू लागली. अंधारात निसूर झालेल्या फलटणला घेरलेली बाणगंगा नदी निराधार किनाऱ्याला आसरा देत संथपणे वाहत होती. थोडे दिवस फलटणात मुक्काम करून बजाजी मामांच्या सह शंभूराजे राजगडावर परतले.
यावधीत कोंढाण्यावरून होणाऱ्या तोफमारीने हैराण झालेल्या जसवंत सिंगाने कोंढाण्याचा वेढा हलवून हताशपणे औरंगाबादेची वाट धरली होती. राजगड सोडून खासे राजे अहमदनगर औरंगाबादेपर्यंतचा मोगलाईचा मुलूक जेर करून राजगडावर परतले होते. सुरत लूट, जसवंत सिंगाची माघार, मोगलाई मुलुखाची मावळ्यांनी केलेली मारझोड यांनी औरंगजेबाच्या दिल्ली दरबारची हवा तापू लागली. आपल्या या हालचालीचा नतीजा म्हणून औरंगजेब आता कोण मनसुब्याने पावले टाकील याचा विचार करीत राजे आपल्या महाली खिडकीच्या चौकटीजवळ पाठीवर हात बांधून उभे होते. त्यांची नजर गुंजवणीच्या वळणदार पात्रावर जखडली होती. हाताची सडक बोटे चळवळ करीत एकमेकात पुन्हा पुन्हा गुंतली जात होती. बजाजी भेटीला येत असल्याची मिळालेली वर्दीसुद्धा ते विसरून गेले होते. राजांच्या महाली आलेले बजाजी राजांना पाठमोरे पाहून क्षणभर घोटाळले. त्यांना आपल्या येण्याचा सासूद लागावा म्हणून अदबीने म्हणाले, आम्ही परतावा म्हणतो राजे. राजांच्या राजकारणी विचारांची धावणी तुटली. वळते होत ते बजाजींना म्हणाले, एवढ्या जरुरीनं निघणं करता आहात बजाजी? जायला पाहिजे राजे, मृग तोंडावर आहे. जाण्यापूर्वी एक बाब कानावर घालावी म्हणून तसदी केली. तसदी कसली? बोला. राजे शांतपणे चालत बजाजींच्या जवळ आले. थोरली महाराज गेले म्हणत क्षणभर बजाजी शहाजीराजांच्या आठवणीने गप्प झाले. होणारच चुकत नाही राजे. माणसांच्या हयातीचं माणसांच्या हातात काहीच राहत नाही. बाळराजांना फलटणात समोर बघताना आम्हाला कैक वेळा महाराजांची याद आली आणि एक गोष्ट मनाला भिडून गेली. आता बाळराजांचे हात पिवळे करायला पाहिजेत. घरात मर्तिक घडलं असता 1 वर्षाच्या आतच ते व्हायला पाहिजे. नाहीतर शास्त्राप्रमाणे 3 वर्ष काही शुभकार्याला हात नाही घालता यायचा. बजाजींचे बोल ऐकताना राजांचे मन खोल तळवटातून घुसळून उठले. ते बजाजी बोलत नव्हते. सईबाईच्या वरचा त्यांचा प्रेमा बोलत होता. राजांनी पडत्या काळात दिलेल्या थोर मनाच्या आधाराची जाण बोलत होती. राजे क्षणभर बजाजींच्याकडे नुसते बघत राहिले. शंभूबाळांचा विवाह ही नुसती कल्पना ऐकतानाही त्यांच्या राजकारणी देहातील आबासाहेब मोहरून उठले होते. क्षणभर राजे, औरंगजेब, त्याचे डाव, त्यावरचे प्रतिडाव हे सारे विसरून गेले. त्यांच्या शिवसतेस डोळ्यांसमोर मुंडावळ्या बांधलेल्या शंभूबाळांची मूर्ती उभी ठाकली. शांतपणे हसत राजे बजाजींना म्हणाले, बरी बात काढलीत बजाजी. या निमित्तानं तरी आमच्या मासाहेबांचं दुःख थोडं हलकं होईल. गड उतरण्यापूर्वी तुम्हीच ही गोष्ट जातीनिशी त्यांच्या कानावर घाला. ते ऐकताना बजाजी मामांचा चेहरा आनंदाने उजळून निघाला. समाधानाने ते निरोप घेऊन राजांच्या महालाबाहेर पडले. त्यांच्याकडे बघताना राजांच्या हाताची सडक बोटे अत्यंत हळुवारपणे छातीवरच्या जगदंबेच्या माळेतील कवड्यांवरून फिरू लागली. विचारात हरवलेल्या राजांच्या जागत्या निमुळत्या डोळ्यांसमोर अमराईचा रसवंत घेर असलेले शृंगारपूर उभे ठाकले. त्यांना 2च मूर्ती दिसू लागल्या. शृंगारपूरकर शिर्क्यांची कुलदेवता भावेश्वरी आणि पिलाजी शिर्क्यांची ईश्वरी भावांची राजसकन्या राजाऊ जीव. राजांनी शृंगारपूरला थैलीस्वार पाठवून पिलाजी शिर्क्यांना गणोजी आणि राजाऊ यांच्यासह टाकोटाक येण्यासाठी बलाव धाडलं. पिलाजीराव आपला कबिला घेऊन 2 मुलांच्यासह राजगडावर आले. राजांनी वडीलधाऱ्या जाणत्यांच्या साक्षीने सदर बोलावली. सदरेच्या एका तर्फेला चिकाच्या पडद्याआड राजांचा राणीवसा बसला. भरल्या सदरे जिजाबाईंच्या तर्फेस बसलेल्या राजांनी पिलाजीराव शिर्क्यांना शब्द टाकला, आमचे महाराज साहेब गेले. त्यांना 1 वर्ष होण्याच्या आत धर्मशास्त्राप्रमाणे आम्हास आमच्या बाळराजांचं शुभकार्य करणं आहे. तुमच्या घरची शोभा असलेल्या राजांना आम्ही आमच्या सुनबाई म्हणून बघाव्या म्हणतो. त्यासाठी आम्ही सदर साक्षीनं मागणं घालतो आहोत. तुमचा जो मनसुबा असेल तो साफ बोला. राजांचे अदबशीर बोलणे ऐकून पिलाजींचे रांगडे काळीज भरून आले. एवढ्या जरुरीने राजांनी कशासाठी बलाव धाडले याचा त्यांना आता उलगडा झाला. पाणावल्या डोळ्यांनी पिलाजी, जिजाबाई आणि राजे यांच्याकडे बघत बोलून गेले, राज, ही वळचणीची गंगा पार आड्याला न्यायची गोष्ट काढली सा. तुमच्या पायाजवळ उभं राहायची लायकी नाही आमची. बाळराजांच्या साठनं लग्नाला पोर पाहिजे असा कवाबी हुकूम केला असतासा तर आणून पायावर घातली असती. या परास काय सोनं होणार आहे तिच्या जन्माचं. पिलाजी राजांचे थोरपण नजरेआड न करता कळवळून मनचे बोलले होते. नाही पिलाजीराव, तुमच्या आमच्याच घरची काय
पण कुणाच्याच घरची मुलगी हे घरधन आहे, हे त्याच इतमामानं आणावं लागतं. तुमची मुलगी लग्नासाठी नव्हे तर आमच्या सुनबाई म्हणून आणण्यासाठी आम्ही शब्द टाकला आहे. तुमची गंगा वळचणीची नाही पिलाजीराव, ती इमानी रक्ताची स्वर्गाची गंगा आहे. म्हणूनच आमच्या कबिलाकडची आमची कन्या नानीबाई तुमच्या गणोजीरावांच्यासाठी पदरी घ्या असं मागणंही आम्ही आत्ताच घालतो आहोत. बोला, हा साटे लोट्याचा रिश्ता तुम्हास कसा वाटतो? राजांनी हसून पिलाजीरावांना सवाल केला. जाणत्यांनी भरलेली सदर जाणत्या राजाकडे भारावून बघू लागली. ध्यानीमनी नसलेला दुसरा धक्का बसलेल्या पिलाजींनी काही न बोलता जी म्हणून पगडी डोलावली. वर्दी पाठवून शंभूराजे, गणोजी आणि राजाऊ नानीबाई यांना सदरेवर बोलावून घेण्यात आले. त्या चौघांनी भरल्या सदरेला मुजरा नमस्कार रुजू केला. सदर बैठकीवरून उठून राजे शांत चालीने छोट्या राजाऊजवळ गेले. हुजऱ्याने समोर पेश केलेल्या तपकातील साखर मुठीत घेऊन त्यांनी खाली मान घातलेल्या राजाऊची हनुवटी डाव्या तर्जनीने वर करून क्षणभर तिच्याकडे पाहिले. राजाऊच्या डोळ्यात समोरचे राजे मावत नव्हते. सदरेकडे बघत राजे म्हणाले, शृंगारपूरकर पिलाजीराजे शिर्के यांची कन्या राजाऊ आमचे फर्जंद शंभूराजे यांच्यासाठी आम्ही सदर साक्षीनं आणि मासाहेबांच्या आशीर्वादानं पक्की करतो आहोत. राजांनी मुठीतली साखर राजाऊच्या तोंडात भरली. उपाध्यायांनी पुढे केलेल्या तपकातील कुंकू घेऊन त्याची आडवी चिरी राजाऊच्या कपाळी रेखली आणि राणीवशाच्या रोखाने एक निसटती नजर चिकाच्या पडद्याकडे दिली. राजाऊने वाकून राजांचे पाय शिवले. पडद्याआडच्या राणीवशात क्षणभर कुजबूज उठली. राजाऊच्या तोंडी साखर भरण्यासाठी कुणी जावे यासाठी नजरेचे जापसाल झाले. सदर खोळंबली होती. चिकाचा आडपडदा दूर सारून सोनपुतळ रंगाच्या आणि तशाच काळजाच्या पुतळाबाई पदर सरसा धरीत सदरेवर आल्या. मासाहेबांना नमस्कार करून त्यांनी पुढे होत राजाऊंच्या तोंडी साखर भरली. वाकून नमस्कार करणाऱ्या राजाऊला अक्षवंत व्हा असा तोंडभर आशीर्वाद दिला. पिलाजींनी आपल्या पत्नीसह नानीबाईंच्या तोंडी साखर सोडून त्यांचा मळवट कुंकवाने भरला. भोसले शिर्के रक्तसंबंध पक्का झाला. दोन्ही मुली जिजाऊंना आणि सदरेला नमस्कार करून आत गेल्या. शंभूराजे आणि गणोजी जिजाऊंच्या शेजारी सदर बैठकीवर अदबीने बसले. लग्नाच्या याद्या बाळाजी आवजींनी आपल्या गोमट्या हस्तलेखात पुऱ्या केल्या. कार्यासाठी मार्गशीर्षातील मुहूर्त धरावेत असे सर्वांच्या सल्ल्याने ठरवण्यात आले. सदरभर खारीक खोबऱ्याचे वाटप झाले. भोसले शिर्क्यांच्या रक्तसंबंधाचे साखरपुडे बांधले गेले. रात्री गडावर साखरपुड्याच्या सुग्रास जेवणाची पाने उठली. पिलाजी शिर्के राजाऊंसह शृंगारपुराकडे परतले. मृगाने आपल्या पाणथेंबाच्या अक्षता मावळ मुलुखावर उधळायला सुरुवात केली. मळवट भरलेल्या लाल नद्या दर्याच्या दर्शनासाठी दौडू लागल्या. आता 4-5 महिने राजांचा मुक्काम राजगडावर पडणार होता. शंभूबाळांच्या शुभमंगलाची सारी तयारी राजे जातीनिशी करून घेऊ लागले. पुतळाबाईच्या उत्साहाला उधाण आले होते. धाराऊचे गोंदले हात कुठले काम पडू देत नव्हते. प्रत्येक कारखान्यात फेरफटका टाकून जिजाबाई हर चीज नजरेखालून घालीत होत्या. जरी शेल्याच्या गाठीने जखडबंद झालेल्या राजाऊंना पाठीशी घेऊन शंभूराजे आबासाहेबांच्या आशीर्वादासाठी खाली वाकले. राजांच्या रक्तसतेज पायांच्या सडक बोटांना हात लावून तो शंभूराजांनी आपल्या टोपावरून मागे नेला. आपले मुंडावळ्या मंडीत कपाळ शंभूराजांनी आबासाहेबांच्या पायावर टेकवले. त्या स्पर्शाने राजांचे उभे अंग मोहरून उठले. पायधूळ घेणाऱ्या बाळराजांच्या आणि सुनबाईंच्या मस्तकावर तळहात ठेवून राजे हलकेच फुटफुटले. अक्षवंत व्हा, यशवंत व्हा. झुकते होऊन राजांनी त्या दोघांना हळूवार उठते केले. लग्नसाज घेतलेल्या टोपाच्या वळीत निसटत्या अक्षता अडकलेल्या शंभूराजांच्याकडे राजे दर्पणात बघितल्यासारखे बघू लागले. त्यांच्या मनाच्या तळवटातून सईबाईंची सावळी मुद्रा उसळून वर आली. त्यांचे शेवटचे बोल राजांच्या कानात घुमून उठले. आमचे शंभूबाळ एकला जीव पदरी घातला. आणि राजे क्षणभर स्वतःला हरवल्यासारखे नवरदेव शंभूबाळांना बघतच राहिले. खाली मान घातलेल्या राजाऊंच्याकडे बघताना राजांच्या मनात विचार येऊन गेला. सर्व एकला जीव म्हणून बाळराजांना आमच्या हवाली करताना ना तुमच्या ध्यानीमनी आले ना आमच्या, की एकट्या जीवाचा पायमाग घेत आणखी ऋणानुबंध असलेले जीव यायचे असतात. आता यांना मनभर उदंड आशीर्वाद द्या. जेवढ्या हलक्या हाताने ते छातीवरच्या कवड्यांना कुरवाळीत आले होते तेवढ्याच हलक्या हातांनी त्यांनी शंभूबाळराजे आणि राजाऊ यांचे खांदे थोपटले. रात्री सजल्या घोड्यावरून दोन्ही नवरदेवांची वाजत गाजत वरात निघाली. रणहलग्यांच्या तालावर कसबी पट्टेकरी हात फिरवीत वरातीसमोर चौक करू लागले. लेझमाचे ताफे खेळी करत नाचत चालले.
वधूवरांवर सोनमोहरांचा सत्कार उधळला जाऊ लागला. उखळ्यांचे बार दणदणू लागले. मध्यरात्रीनंतर देवदर्शन करून वराती परतल्या. गृहप्रवेश करणाऱ्या शंभूराजांची वाट हात पसरते करून सखूबाईंनी रोखून धरली. आपल्या बंधुराजांना त्यांनी रक्ताची आठवण ठेवण्यासाठी सवाल टाकला. बोला, तुमची मुलगी आमच्या घरी द्याल? शंभूराजे गोंधळले. नेताजींनी त्यांच्या कानाशी तोंड नेऊन कुजबुजत त्यांना तोड सांगितली. शंभूराजे हसत सखूबाईंना म्हणाले, आली आमच्या घरी तर देऊ तुमच्या दारी. सखूबाईंनी वाट सोडली. शंभूराजांनी उंबरठा पार केला. त्यांच्या मागून खालच्या मानेने चालणाऱ्या राजांनी डावा पाय पुढे सरसा करीत उंबरठ्यावरची शीग भरले मावळी तांदळाचे माप लवणते केले. भोसल्यांच्या उंबरठ्यात दाणेरास पसरली. सुनबाई म्हणून सुलक्षणी लक्ष्मीच्या पायांनी राजांनी गृहप्रवेश केला. कुलदेवतेचे दर्शन घेऊन वधूवरांनी गणपती पूजन केले. तांदूळ पसरलेले एक सुवर्णी तबक शंभूराजांच्या सामने आणण्यात आले. नव्या सुनबाईंचे नाव काय ठेवावे याची चर्चा झाली. जिजाबाईंच्या महालातून वर्दी आली की आमच्या नात सुनबाईंचं नाव यशोदा ठेवा. प्रभाकर भट्ट राजोपाध्यांनी शंभूराजांच्या बोटातील अंगठी उतरून ती त्यांच्याच हाताच्या चिमटीत दिली आणि त्यांचा हात आपल्या हातात धरून तबकातील तांदूळाचा समृद्ध पडद्यावर अंगठी नाव रेखले, यशोदा. सारे लग्नविधी आटोपले. शंभूराजे आपल्या संगती राजांना घेऊन जिजाबाईंच्या महाली दर्शनासाठी आले. जिजाबाईंच्या पाठीशी धाराऊ उभी होती. भरल्या डोळ्यांनी जिजाऊ आपला लग्नसाज घेतलेल्या बाळराजांच्याकडे नजरजोड बघतच राहिल्या. पुढे होऊन शंभूबाळांनी थोरल्या आऊसाहेबांच्या पायांवर मस्तक टेकवले. राजांनी आपल्या मळवटीचे आडवे कुंकू आईसाहेबांच्या पायांना भिडवले. बाळराजे आणि राजाऊंना वर उठते करून आवेगाने बिलकते घेऊन जिजाऊंना आपल्या स्वारींची याद आली. राजाऊची हनवटी वर उचलून जिजाबाई जबानभर मायेने म्हणाल्या, येसू. राजाऊंनी मान उचलून आऊसाहेबांच्याकडे बघितले. केवढी तरी अमाप माया त्यांना जिजाऊंच्या शांत डोळ्यात दिसत होती. बाळराजांच्या पाठीवरून हात फिरवी जिजाबाई म्हणाल्या, शंभूबाळ, धाराबाईंचे पाय शिवा. हे ऐकताना गलबलून गेलेली धाराऊ बोलून गेली, माझं कशाला जी? तरीही पुढे होऊन बाळराजे राजाऊंनी धाराऊच्या पायांना हात लावून तिला नमस्कार केला. त्यांना वर उठून त्यांच्या कानशिलावरून बोटे फिरवून ती आपल्या कानशिलाजवळ नेत कटकन मोडताना धाराऊने आशीर्वाद दिला. बेस राहो माझ्या वासरानू. शिर्क्यांच्या राजस राजाऊ आता भोसल्यांच्या यशवंत यशोदा झाल्या होत्या. जिजाबाई साहेबांनी मायेने येसू म्हणून हाक घालताच यशोदेच्या येसूबाई झाल्या होत्या. दर्शन घेऊन महालाबाहेर पडणाऱ्या शंभूराजांना डोळाभर बघताच शहाजीराजांच्या आठवणीने जिजाबाईंच्या मनी एक विचार येऊन गेलाच. बाळराजे, तुम्ही तुमच्या थोरल्या महाराज साहेबांच्या सारखी दिसता, पण ते जसे आपल्या कबिल्यास आम्हाला पाठमोरे झाले तसे तुम्ही कधी पाठमोरे होऊ नका. आपल्या येसूबाईंना कधीच अंतर देऊ नका. गडावरच्या टाक्यात पोहणीस पडणे सोपे आहे, पण संसाराच्या भवसागरात तरते राहणे कोण दमछाकीचे आहे. आई अंबा त्यासाठी तुमच्या हाती बळ देईल. श्री सांब त्यासाठी तुम्हाला हिम्मतबंद करील.